या ठिकाणी तलवार आहे बघा. आपली ती खंड तलवार म्हणतात. खंडेराव महाराजांसारखी तलवार आहे बघा. असे तुकडे करण्याला काम आहे ती. तोतामुखी तलवार आहे बघू शकता. मुघल तलवार आहे. तपगड तलवार म्हणता याला. बघितलं नाव पण आहे. सुंदर तलवार आहे आणि अशी तोप आहे जिचं मित्रांनो त्यावेळेसचा लॉक आहे. तुम्ही अंगरखा बघू शकता. आणि इथं पूर्ण किल्ला बघा केवढा मोठा आहे. 5 सालच. ओ माय गॉड मस्त. मी बाहेर आलेलो आहे. किल्ला बघा. कढाई बघा किती वेळेसची. ओ माय गॉड लिटरली पूर्ण आहे बघा. पूर्ण शहरावर त्यावेळेसच्या पालखी कशा बघू शकता त्याला. खम्मगणे वेलकम टू राजस्थान जोधपूर. तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत जोधपूर ह्या ठिकाणी. माझ्या पाठीमागे आहे मेहरानगड फोर्ट आणि जो की एक टुरिस्ट स्पॉट आहे या ठिकाणी राजस्थानमध्ये. आज आपण जोधपूर कव्हर करणार आहोत. उद्या जयपूर नंतर आपण उदयपूर कव्हर करणार आहोत. तर जोधपूरमध्ये अशा 5 ते 6 साईट सीइंग प्लेसेस आहेत त्या मी तुम्हाला आज दाखवणार आहेत. तर त्याच्यात पहिले एक आहे हा मेहरानगड फोर्ट. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता किती सुंदर असा परिसर आहे. त्या साईडला पार्किंग आहे. बघूया याची तिकीट प्राइस किती आहे. या साईडला छोटंसं तळ पण आहे. खूप छान आहे. मेहरानगड फोर्ट हा 1459 मध्ये तयार करण्यात आला आणि तो राठोड या डायनेस्टीने तयार केला. आजही या ठिकाणी तलवारी आहेत. मित्रांनो या ठिकाणी हा मेहरानगड फोर्ट आणि ह्या साईडला ब्ल्यू सिटी. आता आम्ही एंटर करत आहोत मेहरानगड फोर्ट या ठिकाणी. बघूया तिकीट कुठून काढायचं. अजून आम्ही तिकीट काढलं नाही. बाकी तुम्ही व्ह्यू बघू शकता किती खतरनाक आणि जबरदस्त आहे. बघण्यासारखं आहे. चेकिंग होती इथं. या ठिकाणी 200 रुपये पर हेड तिकीट आहे. तो आम्ही आमच्या तिघांचे झाले 600 रुपये. आणि खरं तर आपल्या महाराष्ट्रात पण असे तिकीट केले पाहिजे. काय वाटतं तुम्हाला किल्ल्यांसाठी? कारण तिकीट घेतल्याने ते पूर्ण व्यवस्थित मेंटेन राहतं. चांगले पर्यटक येतात आणि सगळं आपलं जे किल्ला आहे तो मेंटेन राहून चांगली त्याची वाढ होती. सो आपल्या महाराष्ट्रात पण तिकीट ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. बाकी तुम्हाला काय वाटतं? हे काय करताय बघू. का रे महाराष्ट्रात पण किल्ल्यांना तिकीट ठेवले पाहिजे का नाही? आपल्या महाराष्ट्रात राजांनी लोकांना फ्री ठेवलेलं होतं अन्नधान्य. तिकिटाचे पैसे घेतील काय? तिकीट घेतलं तर किल्ला मेंटेन राहील मला असं वाटतंय. जसं यांचं आहे हे बघ किती मेंटेन आहे. आणि झिपलाईन पण आहे बघा. सो चला पुढे जाऊया. मस्त किल्ला आहे. आमचा संकेत त्याच्यासोबत काही एवढा गोरा याला फसले ते. त्यांना वाटलं त्या मॅडम सोबत उभा होता. त्यांना वाटलं हा रशियनच आहे. दौराच येतो. We cannot go alone any. I know. We can. It's fine. काहीच इटलीचं आहे. आयश बघा. चलो थैंक यू. हाय कर दो हमारे ऑडियंस को. Channel at YouTube. Oh wow. Okay. He's blogger. Famous? Yes, blogger. 1.5 million. Yes. What type of videos? Travel videos. Travel videos. Yes. चलो बाय. मजा येते ना कारण या ठिकाणी भरपूर सारे असे फॉरेनर्स या ठिकाणी येत आहेत आणि व्ह्यू पण खूप छान आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. फार ऊन पण नाही आहे. पावसासारखं थोडंसं वातावरण आहे आणि जस्ट एक एन्जॉय मजे. आता हे गाणे वाजवतील आपलं फेवरेट.
डोअर मधून आता आम्ही पुढे चाललेलो आहोत. बघूया अजून काय काय बघायला भेटतं. खूप जबरदस्त आहे बघा. ओ माय गॉड. बघा तुम्ही बघू शकता पुढे किती जबरदस्त अशी तटबंदी आपल्याला बघायला भेटते. खरं तर ही तटबंदी बघून असं वाटतं की आपले किल्ले महाराष्ट्रातले असे का नाही आहेत. तर याचं जे कारण आहे की जेव्हा जेव्हा या किल्ल्यांवर हल्ले झाले त्यावेळेस त्यांनी माना वाकवल्या आणि त्यांच्या भिंती वाचवल्या. पण जेव्हा जेव्हा आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांवर हल्ले झाले त्यावेळेस आपल्या राजांनी आपल्या सैनिकांनी मराठ्या फाकवल्या आणि शत्रूशी लढले आणि त्यामुळे त्यांचे किल्ले आज त्यांची भिंती अशा आहे आणि आपल्या अशा आहे. बट असो खूप छान आहे बघायला भेटतं. इतिहासाचा जो प्रत्येक वेगवेगळ्या राज्यातला जो अनुभव अभ्यास आहे तो बघायला भेटतोय बघा. एकदम सुंदर यांनी आता वाद्य सादर केलं आमच्यासाठी आणि एकदम मस्त मजा केली. एंटर करून आता पुढं आलेलो आहेत. इथला व्ह्यू इतका जबरदस्त आहे बघा. जेवायचं सोय आहे आज आपली इथं. नाही मजा करतोय. खतरनाक. ओ माय गॉड. याच्यात पैसे पण टाकले. आता आम्ही पालखी खाना जो आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी बघा पालखी खाना आहे. सो आता आपण एंटर करणार आहोत. पण तत्पूर्वी या ठिकाणी ड्रिंकिंग वॉटरची छान सोय आहे. असे तांब्याचे ग्लास आहेत छोटेसे ज्यांनी आपण पाणी पिऊ शकतो. देन बाहेरचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. एकदम मस्त वातावरण खूप छान आहे. बाकी इकडे सर्व फोटोजेनिक ॲम्बियन्स आहे. आणि मेन म्हणजे या ठिकाणी जे फॉरेनर्स त्यांना असे एक हेडफोन भेटतात ज्यांनी असं ते जर त्या नंबरवर आले. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 9 नंबर आहेत. सो त्यांच्याकडे त्या याच्यावर मोबाईल असतो त्यांच्या हातात. त्याच्यामध्ये 9 नंबर क्लिक केला त्यांना मस्त मग ती इन्फॉर्मेशन ऐकायला भेटते इंग्लिशमध्ये. सो हेच खूप छान आहे. बाकी असे राजस्थानी लोक बघू शकतात या ठिकाणातले. छान. चलो जाऊया वरती. खूप सारे फॉरेनर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. चल रे संकेत. मित्रांनो आता आम्ही आलोय पालखी खाण्यात. सो त्यावेळेसच्या पालखी कशा होत्या तिथं सर्व इन्फॉर्मेशन दिली. याची साईज वगैरे आणि कशा पद्धतीने डेकोरेशन केलं जायचं हे दिलंय. बाकी तुम्ही पालखी बघू शकता. त्याला लॉयनचा चेहरा आणि वरती छत्री वगैरे एक अशा भरपूर साऱ्या पालखी. गेस्ट बघू शकता मोठ्या प्रमाणात गेस्ट आहे. इकडं पण एक अशी छोटीशी पालखी आहे. इकडं अशी एक पालखी आहे. अशी एक पालखी आहे. आतमध्ये पालखी खाना आपण बघितला. बाहेर आलेलो आहोत. बाहेर पण खूपच मस्त दृश्य आहे. ऊन आहे जरासं. आणि आपला हुक्का पॉट आहे. त्यावेळेस ते आहे यंत्र जे आणि ते हुक्का म्हणतात त्याला. तर ते आहे इकडं बघूया. डोर आहे. अलाउड आहे का बघू. किती जड आहे. हालत नाही. ये बहुत तकलादी है. तकलादी. इथले राजस्थानी लोक खम्मा गाणे. आता पालखी खाना जो होता तिथून आम्ही आता एंटर करून इथं पुढे आलेलो आहे. खूप बघू शकता. खूप बघण्यासारखं आहे खरं तर. भरपूर सारं इथे विंडोजचं स्ट्रक्चर आणि असं आहे. आता आतमध्ये म्युझियम आहे जे राजे लोक होते त्यावेळेसचे. सो त्यांचं सर्व दिलेलं आहेत. सो बघूया चला. तिकडून एंट्रन्स आहे. जसं मी म्हणालो होतं फॉरेनर्सला त्या ठिकाणी आवाजाचं यंत्र दिलेलं आहे. हेडफोन्स.
सो 11 नंबरचं बटन दाबलं की लगेच त्यांना ऐकायला येतं की काय इन्फॉर्मेशन आहे. तिथं तोफ वगैरे आतमध्ये बघूया चला. ओ माय गॉड, हे बघा मध्ये पूर्ण असं व्हाईट कलरचं स्ट्रक्चर आहे. या ठिकाणी तलवार आहे बघा. आपलं त्यांचं नव्हतं ना काही, मुघल होते, यांना दुसरे दुश्मन होते. खंड तलवार म्हणतात. खंडेराव महाराजांसारखी तलवार आहे बघा. अशी तुकडे करण्याला काम आहे ती. हे बघा मुखी तलवार आहे बघू शकता. मुघल तलवार आहे आणि इकडं ही तलवार आहे प्रतापगड तलवार म्हणता याला. बघितलं नाव पण आहे, सुंदर तलवार आहे. बाकी असंच बघण्यासाठी ठेवलेलं आहे. देन मग एक्झिट. हा 18वी शताब्दीचा पडदा आहे जो की ऊन वारा आणि धुळीपासून घरांना महलमध्ये लावला जायचा. तुम्ही बघू शकता छान. त्याला छान डेकोरेटिव्ह असा पडदा त्यावेळेसचा तयार केलेला आहे. विचार करा या त्या गोष्टी यांनी जपून ठेवलेल्या आहेत छान. बाकी अजून काय बघा पेंटिंग्स पण आहे. एक एक वाचून तुम्हाला सांगतो की काय काय तुम्ही बघू शकता. इथे अनेक सारे सिल्स आहेत जे की सिल्वरचे आहेत, चांदीचे आहेत पूर्ण. तो एकदम जबरदस्त आहे बघा. चला बघूया पुढे काय. त्यावेळेसचे जे राजे होते त्यांचा शाही जो कॉस्ट्युम आहे तुम्ही बघू शकता ग्रीन कलरचा आहे, ज्याला कॉटन ग्रीन आहे आणि डेकोरेटिव्ह ब्युटिफुल बॉर्डर्सनी डेकोरेट केलेला आहे. खूप सुंदर असा आहे. आणि या ड्रेसची साईज बघून तुम्ही विचार करू शकता त्यावेळेसचे जे राजा होते किंवा जे सरदार होते त्यांची साईज केवढी असेल. लिटरली खूप ह्यूज आहे. चलो बघूया पुढे काय. मित्रांनो त्यावेळेसचा लॉक आहे जो की दरवाजाला लावायचा आहे. किती मोठा आहे त्यावेळेस बनवलेला, सुंदर. 18 सेंचुरीमध्ये बनवलेला आहे. जोधपूरचाच आहे आणि मॅक्सिमम सिक्युरिटीसाठी वापरला जायचा हा लॉक. बेस्ट. काही काही नवीन नवीन आहे. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारण्यात ते का म्हणता आज कळालं. कारण या अशा बंदुकीला बघून खरंच दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारावी लागत असेल. एवढी मोठी बंदूक या ठिकाणी आम्हाला बघायला भेटली बघा. सो असा पूर्ण म्युझियम आहे छान. चला आता पुढे बघूया काय. आणि अशी तोप आहे जिचं जे तोंड आहे हे आपलं कासवासारखं आहे. आकार तिचा मगरमच्छ सारखा आहे आणि जिचं पूर्ण स्ट्रक्चर जे आहे सुअर सारखं म्हणजे डुकरासारखं आहे. अशी ही तोप आहे. एक वेगळंच छान तोप बघायला भेटली. बाकी इकडे ही पालखी आणि इकडे ही साधी तोफ. छान. चलो काय म्हणतो आता. आपल्याकडे नाही, आपलं असं नाही खरंच. खूप काही काही बघायला भेटलं. चलो थोडंसं पुढं आलेलो आहोत या म्युझियम मध्ये. इकडं सर्व पेंटिंग्स वगैरे बघू शकता. असं शिंपल्यांमध्ये पेंटिंग्स केलेले आहेत. तिकडं अशी छान अशी ड्रॉइंग आहे आणि इकडे पण अशा ड्रॉइंग्स आहे. आतमध्ये बघूया खूप छान आहे काहीतरी. सो चला सर्व पेंटिंग एक्सप्लोर करत 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 पुढे जाऊया. आता आम्ही फर्स्ट फ्लोअरवर आलेलो आहोत आणि या ठिकाणी पण एक म्युझियम सारखंच आहे. सो ते दाखवलं तुम्हाला थोडक्यात. चला तर वगैरे तुम्ही बघू शकता त्या टाइमच्या. इथं कर्टन्स वगैरे. अजून बघूया काय. हा तुम्ही अंगरखा बघू शकता. हा 18व्या शताब्दी मधला आहे. बघू शकता किती जबरदस्त. ओ माय गॉड. पुढे जाऊया. आता आम्ही गॅलरी मध्ये आलेलो आहोत. इथून जो व्ह्यू दिसतोय खतरनाक बघू शकताय बघा. पूर्ण ब्ल्यू सिटीचा व्ह्यू आणि किल्ला पण बघू शकतो किती मोठा आहे. हे बघा ही पूर्ण आहे ब्ल्यू सिटी. वाव. आणि इथं पूर्ण किल्ला बघा केवढा मोठा आहे. हे बघा आता तुम्हाला दिसेल हा किल्ला बघू शकता. एवढा असा मोठा किल्ला आहे. म्हणजे कॅमेराचं असिस्ट नाही करू शकत बट इथून तुम्ही जर बघितलं ना स्वतः येऊन तर तुम्हाला कळेल की किती मोठं आहे. अशा जाळी लावलेल्या आहेत. तिथून तुम्ही साईट सीइंग करू शकता. छान. पायऱ्या आहे वरती जाण्यासाठी. आता मी 3rd फ्लोअरला चाललोय. चलो
एकदम टॉप फ्लोअरवर आलेलो आहे आणि इथं बघू शकता कसा रूम बनवला होता. त्यावेळेस असं डिस्को लाईट वगैरे नव्हती ना, असं विविध प्रकारच्या ग्लासचा वापर करून ते असं एक फील यायचं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांची मैफिल जमत असेल कदाचित त्या काळी. त्या ठिकाणी शतरंज पण आहे, तुम्ही बघू शकता. बाकी पूर्ण वरती मिरर बॉल जसे असतात आपल्या डिस्को याच्यामध्ये, तर तसं एक इफेक्ट तयार होईल त्यासाठी केलेलं आहे. इकडं पूर्ण मिरर आहे, जसा आपला डिस्को रूम वगैरे काही असतो त्या पद्धतीने. छान मस्त आहे ना, मैफिल जमत असेल. आज याचा बड्डे हा म्हणतो, तर इथे बड्डे केला असता पण अलाउड नाही. अलाउड हे बघ. चलो तिकडं त्याच्यात फोटो काहीच येणार नाही. इकडं फोटो काढू इकडं. अरे पहिले संकेत आमचा मित्र जो आहे संकेत, तो भेटत नाही. तर पुढे गेलाय का, आम्ही पुढे गेलाय का मागे आमच्या, काहीच कळत नाही. बघू बाहेर असं आहे आणि आतमध्ये म्युझियम आहे. सो चला म्युझियम बघू, दाखवतो तुम्हाला. बघा असे मोठ्या प्रकारचे भाले, त्यानंतर इकडं त्यांचे वेपन्स, इकडं पण असे वेपन्स, बंदूक वगैरे, चाकू, कटियार वगैरे असं आहे. इकडे चिलखत वगैरे आणि इकडे मोठ्या मोठ्या तलवारी डिस्प्ले केलेल्या आहेत. हे बघा, ओ माय गॉड. आम्ही पुढे आलेलो आहोत आणि या ठिकाणी बघू शकता कशा मिरर्स लावल्या कलरफुल, जेणेकरून ती लाईट्स रिफ्लेक्ट होते ना, पूर्ण छान वाटते. बघा भरपूर गर्दी आहे. तर चला बघू शकता कसा पद्धतीचं बनवलेलं आहे. किल्ल्यामध्येच ना हा किल्ला आहे आणि पुरं प्लास्टर वगैरे कधी केलं असं काय डोंट नो, पण एकदम जबरदस्त आहे. बघ नंतर केला असेल कदाचित. शेप बघा, पूर्ण एक्झिट आहे. चलो आलेलो आहोत आणि सरजींच्या मूछ पॅच बघू शकता, मिशा बघू शकता. बाकी यशला फोटो घ्यायचा आहे, मला पण घ्यायचा आहे. एकदम सुंदर. कितने सालों से आप ग्रो कर रहे हो? 5 सालों से. 5 साल. ओ माय गॉड, सच मस्त है, मस्त है. सब में यूनिक दिख रहे हो आप. या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही बघू शकता छोटे बेबी जे असायचे राजकुमार, त्यांचे पाळणे आहेत इथं ठेवलेले आहेत एक्झिबिशनसाठी, म्हणजे शो करतात. खूप छान. म्हणजे इव्हन एवढ्या बारीक बारीक गोष्टी या ठिकाणी जतन करून ठेवले. तुम्ही विचार करू शकता, बघण्यासारखं आहे. म्हणजे आत्ता आम्ही आलेलो आहे मीटिंग हॉलमध्ये. बघा पूर्ण काचेचं ते डेकोरेशन किती सुंदर केलं. इथं मीटिंग व्हायची आणि ते सिंहासन आहे त्यांचं, सगळं जुनं आहे. बघा खूप छान. मॅटिंग, ते लोड, ती कार्पेट आणि सर्व जे आहे त्या जमान्याचं. फॉल सिलिंग बघू शकता त्या जमान्याची. यार आज एवढ्या जमान्यात जमणार नाही, एवढी सुंदर आहे ना. खरी गोष्ट असं घरात करायला गेलं तर नाही काही, तर 2-4 लाख रुपये लागतील सहज. आता खूप डिटेलिंग आहे, छान आहे. चलो छान वाटलं काहीच मला. हे बघा, हे तुम्ही बघू शकता मी बाहेर आलेलो आहोत. असं सभा मंडप म्हणता येईल याला. असा पूर्ण व्हाईट कलरचा या ठिकाणी मार्बलचा वापर केलेला आहे. खूप ऊन आहे आणि आता मी इकडे क्राफ्ट बाजार आहे. चला बघूया. हे बघा फुटवेअर्स बघा कसे छान छान. इकडे पण फुटवेअर्स आहे. पण आपण बाहेरून घेऊ, जर काही घरच्यांना घ्यायचं असेल तर बाहेरून प्रेफर करू. छान आहे. अरे ना रे, लेडीज जास्त डिझाईन लेडीजच्या असतील, कमी डिझाईन जेंट्सच्या असतील आय गेस. त्यांना विचारून घ्या ना, ते आहे ना सांगायला. काहीच तुम्ही बघू शकता. प्राइस विचार ना, ऑडियन्सला सांगू. प्राइस क्या है? 790, 890, 990. 790 पासून तर 890, 700-800 पासून आहे. काय ते लेदरचं याला तेल लावावं लागते. काय माहिती लेदर. लेडीज का कौन सा दिखाओ ना. नाही काय जास्त डिझाईन नॉर्मल. हे काय सिंपल असे, याला तेल लावावं लागतं. पाय याच्यात जर पाय चावला ना खूप दुखतं.
मी बाहेर आलेलो आहे. किल्ला बघा, कढई बघा किती वेळेशी, बापरे. 2 कढई आहे इथं, मस्त झाड आहे सावलीत. हे बघा कढई बघा, सच्चे ह्यूज. त्यावेळेस बनत असेल. इकडे झाड बघा, तर मस्त सीन. गाणं म्हणताय बघा ते. खारुताई बघा किती छान. मस्तपैकी एक्सप्लोर करतोय आणि तुम्ही आजूबाजूचं सराउंडिंग बघू शकता. किती सुंदर असं लँडस्केप आहे बघू शकता. वाव, पूर्ण असं लश ग्रीन गार्डन, मोठे मोठे असे झाडं. त्याच्या खाली आपण रेस्ट पण करू शकतो, परंतु आपल्याला तर एवढा वेळ नाही, त्याच्यामुळे आपण पुढे जाऊया. आपल्या फोर्टच्या टॉपवर आलो. इथं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तोफ आहे. ओ माय गॉड, लिटरली पूर्ण आहे बघा. पूर्ण शहरावर खालून जरी कोणी आक्रमण केलं तर पूर्ण हा किल्ला, या तोफ आणि पूर्ण ते शहर आहे. दाखवतो कसं आहे व्ह्यू, वर्थ इट व्ह्यू. वाव. आणि पूर्ण कुठपर्यंत दिसते बघा, म्हणजे शत्रू कुठूनही लांबून आला तरी इथून स्ट्रेट तोफेने गोळा टाकून शत्रूला हे करू शकत होते. जबरदस्त. त्याचं एन्व्हायरमेंट तुम्ही बघू शकता, छान आहे. फोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आम्ही आणि एकदम मस्त होतं, बघण्यासारखं होतं. सो बाय बाय मेहरानगड फोर्ट. आता इकडे पुढे चाललेलो आहोत. त्या किल्ल्यावर जायचं. तो टाडा करके कुछ तो भी है ना, क्या नाम है उसका? जसवंत टाडा. कितना है? फिर आगे कहाँ जाओगे वहाँ से? फिर आगे खाना खाने का, क्लॉक टावर वगैरह जाने का है. खाना तो में नहीं मिलेगा. खाना रास्ते में आएगा, वहाँ खाना भी करा देंगे. 10 मिनट आधा घंटा रुकेंगे, फिर खाना कराएंगे, फिर वापस. फिर हमें उदय भवन पहले जाना, फिर वापस, फिर रात में स्टेशन. तो पूरा कंप्लीट. फायनली रिक्षाची डील डन केली. 800 रुपयात पूर्ण जोधपूर फिरून घेऊ. चला ए बाई सर तिकडं. मेहरानगड फोर्ट तर झाले, आता चाललोय पुढे. चलो, जसवंत टाडा या ठिकाणी चाललोय गाईस. ठिकाणी यावं लागेल आणि जोधपूर राजस्थान व्हिजिट करावं लागेल. खूप सुंदर आहे. भवन पॅलेस या ठिकाणी आलेलो आहोत आणि लुक ॲट दिस व्ह्यू. वाव, अमेझिंग. पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. आणि याच ठिकाणी प्रियंका चोपडा लग्न झालं होतं. आणि विंटेज कार आहे, तुम्ही बघू शकता किती जबरदस्त आहे. असं पूर्ण यांना आपल्या चॅनलचं नाव लिहून दिलंय. सो हे पण ब्लॉगमध्ये येतील, देखले ना. लाईक बांगड्या दाखवल्या, ज्या बांगड्या पूर्ण कॅमल बोन पासून बनतात. गेलो, शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही आलोय ट्रेंड्सला.